2003 महाबळेश्वरचं ते अधिवेशन. राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंच्या नावाची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा आणि बाळासाहेबांनी राज ठाकरेंना डावलून शिवसेना पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या हाती सोपवली. पण आज जी शिवसेनेची अवस्था झालीये ती व्हायला 2003 चा तो एक निर्णय जबाबदार होता का, असा सवाल सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. कारण शिवसेनेचा खरा वारसदार, बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसदार म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जायचं. त्यानंतर 2-3 वर्षातच राज ठाकरेंनीही अंतर्गत राजकारणाला कंटाळून पक्ष सोडला आणि मनसेची स्थापना करत आपली वेगळीच चूल मांडली. मात्र शिंदेंनी जसा पक्ष फोडला तसा पक्ष फोडणं किंवा पूर्ण शिवसेना फोडून स्वतःची आहे असं सांगणं त्यांना शक्य नव्हतं का? बिलकुल शक्य होतं. मात्र राज ठाकरेंनी इमान जपला. त्यांनी तो मार्ग पत्करला नाही. शिवसेना ही कधीही बाळासाहेबांपासून किंवा उद्धव ठाकरेंपासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतरही शिवसेना अनेकदा फुटली. मात्र तरीही शिवसेनेवर दावा मात्र कुणीच केला नाही. मात्र 2019 साली जेव्हा पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली आणि आपल्या समविचारी नसणाऱ्या पक्षांसोबत उद्धव ठाकरे गेले आणि महायुती स्थापन केली, तेच कारण म्हणजे शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली म्हणत शिंदे संपूर्ण शिवसेनाच घेऊन गेले. त्याला इतरही अनेक कारणं होती. फक्त ठाकरेंचं महायुती सोबत जाणंच एक कारण नव्हतं. त्यात 2019 ला भाजपला 122 आमदारांचा आकडा असूनही विरोधात बसावं लागलं होतं. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या फडणवीसांना विरोधी पक्षनेते व्हावं लागलं होतं. ते फडणवीस पुन्हा येईन म्हटले म्हणून ट्रोल होत होते. ते फडणवीस पुन्हा आले आणि शिंदेंसह असे आले की सर्वांनाच अचंबित करून टाकलं. त्यानंतर त्याचा बदला म्हणून फडणवीसांनी हीच कविता पुन्हा वाचून दाखवली. तसा शिवसेनेच्या फुटीचा इतिहास जुना आहे. 19 जून 1966 ला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर ही शिवसेना वाढली. हीच शिवसेना अगदी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचली. मात्र या शिवसेनेच्या इतिहासाला फुटीचं ग्रहण कायम राहिले. शिवसेनेच्या इतिहासातील पहिल्या फुटीची मुळे 1974च्या काळात रोवली गेली. त्या काळात शिवसेना केवळ मुंबई आणि ठाणे परिसरापुरती मर्यादित होती. पक्षाची बांधणी सुरू असतानाच आणि बाळासाहेबांचे नेतृत्व पूर्णपणे प्रस्थापित झालेलं असतानाच बंडू शिंगरे यांनी पहिल्यांदा पक्षाच्या अधिकृत भूमिकेला आव्हान दिलं. 1974 मध्ये मुंबईत झालेल्या एका लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसचे उमेदवार रामराव आदिग यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक पाहता सुरुवातीच्या काळात शिवसेनेचा लढा हा केवळ काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधात होता. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचा हा निर्णय अनेक कट्टर शिवसैनिकांना रुचला नाही. बंडू शिंगरे यांनी या निर्णयाचा उघड निषेध केला आणि बाळासाहेबांच्या आदेशाला आव्हान देत स्वतःची प्रतिशिवसेना स्थापन करण्याची घोषणा केली. ही शिवसेनेच्या इतिहासातील पहिलं बंड मानलं जातं. परंतु त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचं वलय इतकं प्रचंड होतं की सामान्य शिवसैनिक आणि जनता शिंगरे यांच्या बाजूने उभी राहिलीच नाही. तळागाळातील पाठिंब्याअभावी आणि कार्यकर्त्यांमधील विश्वासाच्या कमतरतेमुळे हे पहिलं बंड अत्यंत अल्पजीवी ठरलं आणि काही दिवसातच हे आंदोलन विरून गेलं. जरी हे बंड यशस्वी झालं नसलं तरी या घटनेत शिवसेनेसारख्या कडक शिस्तीच्या पक्षातही अंतर्गत नाराजी उफावून येऊ शकते हे पहिल्यांदाच दाखवून दिलं. पक्षाला बसलेला दुसरा आणि खऱ्या अर्थाने पहिला मोठा संस्थात्मक धक्का 1991च्या हिवाळ्यात बसला. हा काळ देशात आणि राज्यात मंडल आयोगाच्या राजकारणामुळे अत्यंत संवेदनशील बनला होता. अन्य मागासवर्गीयांच्या म्हणजेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभरात मोठे मंथन सुरू होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गुणवत्तेच्या आधारावर आरक्षणाला विरोध दर्शवला होता. मात्र पक्षातील तत्कालीन ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते छगन भुजबळ हे या भूमिकेमुळे अत्यंत अस्वस्थ होते. भुजबळ हे स्वतः ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्यानं त्यांना पक्षाची ही भूमिका राजकीय दृष्ट्या अडचणीची वाटत होती. या वैचारिक मतभेदाला पक्षांतर्गत सुप्त संघर्षाची ही जोड मिळाली होती. मनोहर जोशी आणि इतर नेत्यांचे पक्षात वाढते वर्चस्व भुजबळ यांना खटकत होतं. अखेर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान छगन भुजबळ यांनी अत्यंत गुप्तता पाळत शिवसेनेला मोठे हादरे दिले. त्यांनी पक्षातील तब्बल 18 आमदारांना सोबत घेऊन थेट बंड पुकारलं आणि विधिमंडळात वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर भुजबळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलं. शिवसेनेच्या इतिहासातील हे पहिलं मोठं बंड होतं ज्याने बाळासाहेबांना वैयक्तिक पातळीवर मोठा धक्का दिला. कारण भुजबळ हे शिवसेनेचे आक्रमक आणि अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जात होते. या बंडानंतर शिवसेनेने गद्दारांना धडा शिकवण्याची आक्रमक मोहीम हाती घेतली, ज्यामुळे पुढे अनेक बंडखोर आमदारांना राजकीय किंमत मोजावी लागली.
9च्या दशकानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती करत राज्यात सत्ता मिळवली आणि महाराष्ट्रात स्वतःचा मुख्यमंत्री बसवला. याच काळात नारायण राणे हे शिवसेनेचे एक अत्यंत आक्रमक आणि डॅशिंग नेते म्हणून पुढे आले. मनोहर जोशी यांच्यानंतर बाळासाहेबांनी राणे यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सोपवले होते. परंतु 2000च्या दशकाच्या सुरुवातीला शिवसेनेच्या अंतर्गत रचनेत मोठे बदल होऊ लागले. 2003च्या महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली. इथूनच शिवसेनेच्या राजकारणाला एक नवीन वळण मिळालं. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत प्रचंड तफावत होती. राणे हे आक्रमक मैदानी राजकारण करणारे नेते होते, तर उद्धव ठाकरे हे शांत आणि संघटनात्मक पातळीवर काम करणारे नेते होते. पक्षातील निर्णय प्रक्रियेत उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व वाढू लागल्यानं राणे चांगलेच कोंडीत सापडले. आपल्यावर आणि आपल्या समर्थकांवर अन्याय होत असल्याची भावना राणे यांच्या मनात निर्माण झाली. 2005च्या सुमारास हा वाद विकोपाला गेला आणि राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जाहीर टीका करायला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु अंतर्गत मतभेद इतके वाढले होते की तडजोड करणं अशक्य झालं. अखेर जुलै 2005 मध्ये बाळासाहेबांनी जड अंतःकरणाने नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी केली. राणे यांनी आपल्यासोबत डझनभर आमदारांना घेऊन शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या फुटीमुळे कोकण आणि मुंबईतील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला मोठं खिंडार पडलं. नारायण राणे यांच्या बंडाचा धक्का पचवत नाही तोच शिवसेनेला तिच्या इतिहासातील सर्वात भावनिक आणि कौटुंबिक धक्क्याला सामोरं जावं लागलं. हा धक्का दुसरा कोणी नसून बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनी दिला. राज ठाकरे यांच्यात अनेक शिवसैनिकांना बाळासाहेबांची प्रतिमा, त्यांची बोलण्याची शैली, त्यांचा आक्रमकपणा दिसायचा. त्यामुळे राज ठाकरे हे शिवसेनेचे खरे वारसदार असतील अशी एक सुप्त भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपद गेल्यानं राज ठाकरे पक्षात बाजूला फेकले गेले होते. राज ठाकरे यांनी पक्षाच्या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मोठी तरुणांची फळी उभारली होती, परंतु मुख्य पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान मिळत नव्हतं. कौटुंबिक पातळीवर आणि राजकीय व्यासपीठावर उद्धव आणि राज यांच्यातील दरी सातत्याने रुंदावत गेली. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षात काम करू दिले जात नसल्याचा आणि काही ठराविक नेत्यांच्या कोंडाळ्याने पक्षाला वेढल्याचा आरोप केला. अखेर नोव्हेंबर 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांनी आमदारांची मोठी फौज फोडण्याऐवजी थेट तळागाळातील तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मार्च 2006 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे या नव्या पक्षाची स्थापना केली. राज ठाकरेंच्या जाण्याने शिवसेनेला केवळ राजकीय नुकसान झालं नाही, तर ठाकरे कुटुंबातील ही फूट सामान्य शिवसैनिकांच्या मनाला प्रचंड चटका लावून गेली. पक्षातील तरुण आणि आक्रमक फळी मोठ्या प्रमाणात मनसेकडे आकर्षित झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा पूर्णपणे आपल्या हाती घेतली. 2014 आणि 2019च्या निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली, परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व बदल झाला. अनेक दशकांची भाजपसोबतची युती तोडून उद्धव ठाकरे यांनी विचारसरणी पूर्णपणे भिन्न असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले. हे सरकार चालत असतानाच पक्षांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली होती. अनेक आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार होती. या नाराजीचा स्फोट जून 2022 मध्ये झाला, जेव्हा शिवसेनेचे अत्यंत विश्वासू आणि ठाण्याचे खमके नेते एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड पुकारलं. शिंदे यांनी सुरुवातीला काही आमदारांसह सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठलं. पाहता पाहता शिवसेनेचे 40हून अधिक आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभे राहिले. हे बंड शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि विध्वंसक ठरलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे बंड केवळ सत्ता बदलापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर एकनाथ शिंदे यांनी थेट मूळ पक्षावरच दावा ठोकला. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचं पारंपरिक धनुष्यबाण हे चिन्हही त्यांना बहाल केलं. उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह राहिलं. या फुटीने शिवसेनेचं अस्तित्वच बदलून टाकलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच 2026च्या राजकारणाने पुन्हा एकदा वेगळं वळण घेतलं.
2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात आणि राज्यात अनेक घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार काँग्रेस सोबत जाण्याचा आणि भविष्यात पक्ष विलीन करण्याचा कथित हालचालींमुळे नाराज होते. तसंच पक्ष संघटनेत पुन्हा एकदा निर्णय प्रक्रियेत ठराविक नेत्यांचं वर्चस्व वाढल्याची भावना काही लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झाली होती. या अंतर्गत असंतोषामुळे जून 2026 मध्ये पक्षाला 6व्या फुटीचा सामना करावा लागला. शिवसेना उबाटाच्या 6 लोकसभा खासदारांनी, ज्यात ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश होता. उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या 6ही खासदारांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेत प्रवेश केलाय. या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संसदेत आणि राष्ट्रीय पातळीवर मोठा राजकीय फटका बसला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्थान अधिक मजबूत झालं. पक्षाची वैचारिक दिशा बदलल्यामुळे आणि भविष्यातील राजकीय अस्तित्वाच्या चिंतेमुळे हे पाऊल उचलावं लागल्याचं या खासदारांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या या 60 वर्षांच्या प्रवासाकडे पाहिल्यास असं दिसून येते की प्रत्येक फुटीमागे सत्ता, नेतृत्व, वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि बदलती राजकीय समीकरणं कारणीभूत राहिली आहेत. बंडू शिंगरे यांच्या पहिल्या छोट्या बंडापासून सुरू झालेला हा सिलसिला थेट 2026 मधील खासदारांच्या फुटीपर्यंत येऊन पोहोचलाय. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि त्यानंतर आताच्या बंडखोर खासदारांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका यामुळे शिवसेनेला प्रत्येक दशकात नवीन आव्हानांचा सामना करावा लागलाय. बाळासाहेबांच्या काळातील बंड हे प्रामुख्याने नेत्यांच्या वैयक्तिक नाराजीमुळे किंवा महत्वाकांक्षेमुळे झालं होतं, ज्यांना बाळासाहेबांनी आपल्या करिश्म्याच्या जोरावर मर्यादित ठेवलं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या काळातील बंडांनी पक्षाच्या चिन्हावर आणि नावावरच गदा आणली. महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत आक्रमक आणि ज्वलंत इतिहास असलेला हा पक्ष आज 2 वेगवेगळ्या प्रवाहात विभागला गेलाय. या फुटींमुळे महाराष्ट्रातील मतदारांची आणि निष्ठावंत शिवसैनिकांची मने ही विभागली गेली आहेत. आगामी काळातील राजकारण या फुटींचा काय परिणाम दाखवतंय आणि महाराष्ट्रातील जनता कोणत्या प्रवाहाला खरी शिवसेना म्हणून पूर्ण कौल देते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.